This is not red. Hey guys, welcome back to my channel स्वानंद 101 मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मी स्वानंद तुमच्यासाठी घेऊन आलोय नवीन ब्लॉग आणि आजचा जो ब्लॉग असणार आहे तो खूप म्हणजे स्पेशल नाही बोलू शकत, फनी, थोडा ट्रिकी आणि थोडा बोलतात ना थोडा हार्ड असणार आहे माझ्यासाठी। बघूयात हार्ड इझी ते ब्लॉग मध्ये समजेल आपल्याला। सो आज माझ्या चॅनलवरती हा फर्स्ट एव्हर ब्लॉग असणार आहे की मी 24 आवर्स चॅलेंज व्हिडिओ करणार आहे। फायनली काय चॅलेंज व्हिडिओ करतोय 24 आवर्स ते तर समजायला पाहिजे ना। सो आज मी करणार आहे 24 आवर्स चॅलेंजसाठी रेड कलर फूड चॅलेंज। मला दिवसभरात फक्त लाल कलरचं जेवण खायचंय। लाल कलरचं जेवण, ठीक आहे, लाल कलरचं जेवण खायचंय। तर मग मी जस्ट जिमवरून आलोय आणि आता माझा जिम नंतरचा जो नाश्ता असतो म्हणजे फर्स्ट ब्रेकफास्ट। सो ब्रेकफास्टमध्ये मी काय खातो ते तुम्हाला नक्की समजेल। सो ब्रेकफास्टमध्ये मी काय बनवतो ती माझी स्वतःची आत्ताची जस्ट रिक्रिएटेड वाली रेसिपी आहे, ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर मग चला बनवूयात ब्रेकफास्ट। वाव, नाईस। रेड ब्रेकफास्ट मध्ये बनवलं बटर गार्लिक शेजवान इडली। हे बघा, तर आपण हे टेस्ट करूयात आणि याचा रिव्ह्यू देऊयात की माझी बनवलेली रेसिपी नक्की पास झाली की नाही। लेट्स ट्राय इट। वाव यार, खरं मस्त आले, थोडी गोड लागते। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंटमध्ये। सो आपला ब्रेकफास्ट चेक झालाय। A few moments later. आता वाजलेत दुपारचे 1:30 वाजलेत आणि तिकडे ना जेवणामध्ये मम्मीने पुरणपोळ्या केल्यात। पुरणपोळ्या काय खाऊ शकत, आज रेड फूड चॅलेंज आहे ना। इकडे मम्मीने उद्यासाठी इडलीसाठी पीठ टाकलं आणि आता आपलं दुपारचं जेवण बनतंय। तर इथे मी पास्ता बॉईल करायला टाकला, त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकलाय। तर बघा आपला पास्ता कसा बनतो, लेट्स सी। मित्रांनो तर माझं आता जस्ट काम झालंय, जे काही डिझायनिंगचं काम होतं ते मी कंप्लीट केलंय। चला तर मग जाऊन आपण पास्ता बघूयात। मम्मीने बनवलाय पास्ता। मम्मीला मी सांगितलं की आज रेड फूड चॅलेंज आहे, सो त्या हिशोबाने पास्ता बनव। आवरा काढा गेली। हा ऑरेंज झाला, ऑरेंज। ये गड़बड़ है बाबा। दिस इज नॉट रेड। माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे, सो मी लंचच्या टाइमला फेल झालो।
शर्म नहीं आती है ना तुम्हें? आती है, लेकिन बहुत जल्दी चली भी जाती है। Later that same evening. शुभ संध्याकाळ सर्वांना. आणि आता वाजले संध्याकाळचे 7:30 झालेत आणि जस्ट माझी झोप पूर्ण झाली आहे. आता नाश्ता बाकी आहे आणि आपलं संध्याकाळचं रात्रीचं जेवण बाकी आहे. सो बघूयात काय होते रात्रीच्या आणि संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये. लेट्स सी. आणि आमच्या इकडे ना संध्याकाळ झाले ना की एकदम मस्त वातावरण असतं. आज ना मस्तपैकी स्काय आलंय. Meanwhile, एक्सपेक्टेशन अजून संपलेलं नाही आहेत माझ्या. आत्ताच मी इकडे आपला जो संध्याकाळचा नाश्ता बाकी आहे तो अजून झाला नाही आहे. आणि ना आपली जी चायला मस्त उकळी येऊन द्यायची आहे. मग बघत आपली चाय ब्लॅक होते की रेड होते. गाइज हा रेड कलरचा मरून रेड आहे, डार्क रेड आहे हा. सो तुम्ही इथून बघू शकता. नॉट इज ऑरेंज, ओके. ते ग्लासमुळे तसं वाटतंय, बट दिस इज रेड कलर. मम्मी रेड कलर आहे ना मम्मी? दिस इज रेड कलर, नॉट ब्लैक कलर. रेड कलर है, बट ठीक है, ठीक है, चलता है, इतना चलता है. डार्क रेड कोई भी रेड का शेड चल जाता है. मैं भी इसको ट्राई करता हूँ. वाव. मी हा पूर्ण पितो आणि फोनला चार्ज नाही अजिबात. सो फोनला चार्ज करतो, देन मग तुम्हाला भेटतो. आता झाली जेवणाची वेळ आणि आपला आता रात्रीचं जेवण जे लास्ट पार्ट ऑफ द ब्लॉग. तर मम्मीने आता या जेवणामध्ये जास्तीत जास्त काही नॉर्मलच जेवण बनवलं आहे. जेवणामध्ये आमटी आणि भात आणि सोबत लोणचं आणि पापड तर लाल नाही माझ्याकडे, पापड माझ्याकडे व्हाईट आहे. सो एवढी तर शिटिंग होऊ दे जरा प्लीज. आणि प्लेट दाखवतो तुम्हाला. इकडे आहे भात, इकडे आहे आमटी आणि आपलं लोणचं आंब्याचं आणि सोबत पापड. सो आपण जेवून घेऊया. One hour later. तर मित्रांनो आपले तर 24 तास कंप्लीट होणार आहेत थोड्या वेळातच. पण मी तुम्हाला बोललेलो की ताई पेस्ट्री आणणार आहे, पण इथे एक ट्विस्ट झाला की ताईने पेस्ट्री आणलेली नाही आहे. पण मम्मीने ना एक ड्रिंक बनवलं. सो आपण ते बघूयात की ते रेड आहे की नाही आहे. इट वॉज रेड. गणपती बाप्पा मोरया. ह्याचा कलर लाल आहे आणि थँक्स टू मम्मीने हे लाल बनवून दिलं. म्हणजे हा कोकम सरबत आहे. सो मी ह्याला आता एन्जॉय करतो आणि तुम्हाला याची टेस्ट पण सांगतो. आंबट, गोड आणि मस्त थंडगार वाटतं. तर तुमच्यासोबत मी चीअर्स करतो आणि आपला या ब्लॉगला संपवतो.
सो आजचा जो काय एक्सपिरियन्स होता रेड फूड चॅलेंजचा तो थोडा ट्रिकी होता आणि थोडा बोरिंग पण होता माझ्यासाठी, कारण की मी फर्स्ट टाइम ट्राय केलेला आणि माझा 100% दिलाय. तर नक्की ह्या ब्लॉगला जास्तीत जास्त लाईक्स आले पाहिजेत आणि व्ह्यूज पण गेले पाहिजे. तर आपण भेटू अशाच नवीन एका चॅलेंज व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.